राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. तन समर्पित, मन समर्पित आणि हे जीवन समर्पित. लेखक श्रीधर गाडगे. डॉक्टर हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. डॉक्टर सशस्त्र क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीचे सदस्य होते. त्यांनी काँग्रेसचेही सक्रिय काम केले. परंतु हिंदू संघटित झाल्याशिवाय या देशाचा भाग्योदय होणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रहितासाठी हिंदू समाजाला संघटित करण्याच्या कामाला प्राधान्य दिले, जे देश उभारणीसाठी अत्यावश्यक होते. डॉक्टर केशवराव हेडगेवार यांचा जन्म 1889चा. बालपणापासूनच डॉक्टरांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. प्रेरणा ही सहसा दोन गोष्टीतून मिळते. एक म्हणजे कोणीतरी व्यक्ती आपल्याला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देते आणि दुसरे म्हणजे परिस्थिती किंवा उपजत गोष्टी या प्रेरणेला कारणीभूत ठरतात. डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनामध्ये त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग बघितल्यास जन्मजात देशभक्ती हे त्यांचे वैशिष्ट्य ठरू शकते. डॉक्टर केशवराव यांचे वडील बळीरामपंत हेडगेवार पौरोहित्य करायचे, परंतु आपल्या मुलांनी लोकमान्य टिळकांचे केसरी हे वर्तमानपत्र वाचावे असे त्यांना वाटायचे. ते केसरीचे वाचन केशवच्या समोर करायचे. केशवला ते वाचायला लावायचे. डॉक्टर हेडगेवारांना दोन भाऊ होते. सर्वात मोठे होते ते महादेव शास्त्री. त्यांच्यानंतर सीतारामपंत हेडगेवार. दोघांना पौरोहित्य, वेदांचे अध्ययन करून त्या व्यवसायात लावले होते. मात्र केशवने शिकावे असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी केशवला इंग्रजी शाळेत घातले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामायणातल्या अशा महापुरुष घडवणाऱ्या गोष्टींचे संस्कारही त्यांच्यावर झाले. अशा प्रकारचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्रभाव हा लहानपणीही त्यांच्या जीवनावर होता. लहानपणीही ते त्यांच्या कथा कहाण्या ऐकायचे. मोठेपणी तर होताच. संघस्थापनेवेळी त्यांचा आदर्श शिवाजी महाराजच होते. त्यांचा फोटो समोर ठेवूनच सर्व कार्य केली जात. त्यावेळी वझे गुरुजींच्या घरी अभ्यासाला काही मुले जात असत. ही 7-8 मुले वझे गुरुजींच्या घरामध्ये अभ्यास करत होती. मात्र एके दिवशी गुरुजींच्या लक्षात आले की ही मुले दार बंद करून अभ्यास करत आहेत. आधी त्यांना वाटले की थंडीचे दिवस असल्यामुळे ते दार बंद करत असावीत, परंतु 7-8 दिवसानंतर खोलीतून धूळ उडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दार ठोठावले, मात्र मुले उघडेनात. मग गुरुजी रागावल्यावर त्यांनी ते उघडलं. तेव्हा त्यांना दिसले की त्या खोलीमध्ये एक मोठा खड्डा केला होता. सगळी माती त्या ठिकाणी पसरली होती आणि हे सगळे चोरासारखे तिथे उभे होते. गुरुजींनी त्यांना त्याबाबत विचारल्यावर त्यांचे मिळालेले उत्तर अचंबित करणारे होते. नागपूरच्या सीताबर्डीच्या किल्ल्यावरती इंग्रजांचा झेंडा आहे, पण आम्ही इथून सुरुंग खोदून सीताबर्डीच्या किल्ल्यावर जाऊन इंग्रजांचा झेंडा काढू आणि तिथे आमच्या नागपूरच्या भोसले राजांचा झेंडा लावू. म्हणजे तिथे आपल्या भोसले राजांचं राज्य येईल आणि इंग्रजांचं राज्य जाईल, असे उत्तर डॉक्टर हेडगेवार यांनी दिले होते. म्हणजे ज्या वयात त्यांना युनियन जॅक हा शब्द म्हणता येत नव्हता, त्या वयातले त्यांचे हे शौर्य. ही एका 6-7 वर्षांच्या वयामध्ये घडलेली घटना. 1897 मध्ये म्हणजे ते 8 वर्षांचे असतानाचा एक प्रसंग आहे. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रित्यर्थ भारतातल्या शाळांमध्ये मिठाई वाटण्यात आली. तेव्हा 8 वर्षांच्या या केशवलाही ती मिठाई मिळाली. लहान मुलांना मिठाई मिळाली की ती आनंदाने खाल्ली जाते, परंतु इथे या 8 वर्षांच्या बालकाने हातामध्ये ती मिठाई घेऊन रागारागाने ती फेकून दिली आणि मी राणीच्या राज्याभिषेकाची मिठाई का खावी असा प्रश्न विचारला.
तत्कालीन परिस्थिती, वातावरण यांचा त्यांच्या मनावरचा हा प्रभाव होता. पुढे ते मॅट्रिकमध्ये गेले. साधारण 1908ची ती घटना आहे. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीचे षडयंत्र रचण्यात आले. त्या विरोधात देशभरात जे आंदोलन झाले त्याचा वंदे मातरम हा महामंत्र ठरला. त्यावेळी वंदे मातरमवर बंदीचे सर्क्युलर इंग्रज सरकारने काढले होते. त्या सर्क्युलरचा निषेध म्हणून शाळेत जेव्हा इन्स्पेक्टर आले तेव्हा या केशवने वंदे मातरमची घोषणा केली होती. 15 वर्षांचे असताना नागपूरचे तत्कालीन नेते डॉक्टर बाळकृष्ण शिवरामजी मुंजे यांच्या संपर्कात ते आले होते. त्यानंतर कोलकात्याला कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनुशीलन समितीतील क्रांतिकारकांशी संबंध डॉक्टर मुंजे यांच्यामुळे आला असावा. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनात दिसतात. एक म्हणजे जन्मजात देशभक्ती आणि डॉक्टर मुंजे व इतरांकडून मिळालेली प्रेरणा. डॉक्टर हेडगेवार यांच्या पुढील जीवनाला फार महत्त्व देणाऱ्या या घटना आहेत. या दरम्यान त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले आहेत. ज्या आईवडिलांकडून त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली ते आईवडील वयाच्या 12व्या वर्षीच एकाच दिवशी मरण पावले. त्यावेळी प्लेगची साथ आली होती. 1902ची ती घटना आहे. त्यांचे वडील बाहेरून कोणाचे तरी अंत्यसंस्कार करून आले. त्यांनी आंघोळ केली. त्यांना ताप आला आणि 2 तासांच्या आत ते त्या तापामध्ये गेले. 3 तासांनी त्यांची आई गेली. एकाच दिवशी त्यांचं आई वडिलांचं छत्र हरपलं. अशा सगळ्या परिस्थितीत ते पुढे डॉक्टर होतात. हे मोठे चमत्कारिक आहे. त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यावेळची समाजातली माणसे होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यायची. त्यामुळेच डॉक्टर हेडगेवार पुढे येतपर्यंत शिकू शकले. पुढे शिकण्यासाठी ते नागपूरवरून कलकत्त्याला गेले. त्यांना कोलकात्याच्या कॉलेजला प्रवेश मिळाला होता. मात्र निवासाचा प्रश्न होता. ते मुंजे यांची चिठ्ठी घेऊन महाराष्ट्र भवनामध्ये गेले होते. मात्र तिथे काही निवासाची जागा नव्हती. तिथल्या मॅनेजरने त्यांना येथे तुमच्या महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांनी घर घेतले असून ते तिथे राहतात असे सांगितले. त्यावेळी तिथे अमरावतीचे ॲडव्होकेट दादासाहेब खापर्डे यांचे पुत्र तात्यासाहेब खापर्डे राहायचे. ते आणि शंकरराव नाईक हे दोघे एका खोलीत राहायचे. मात्र तिथेही जागा नव्हती. मात्र त्यांनी हेडगेवारांना सांगितले की तुला शक्य असेल तर तू येथे राहा. डॉक्टर हेडगेवार कलकत्त्याला 2 पलंगांच्या मध्ये उरलेली जी छोटी जागा होती तिथे सतरंजी टाकून 6 वर्षे राहिले. येथेच राहत असताना एक प्रसंग घडला. एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास पायरीवर बसली होती. मात्र पेंग आल्यामुळे ती पडली. या आवाजाने डॉक्टर हेडगेवार तिथे गेले. त्याला विचारले की तो कोण? तेव्हा कळले की तो सरकारी हेर होता. डॉक्टर हेडगेवार यांच्या मागावर एक सरकारी हेर होता. क्रांतिकारकांमध्ये डॉक्टर हेडगेवारांचे नाव असल्याने तो रोज त्यांच्या मागावर असायचा. कोकेन हे त्यांचे कोड नाव होते. वऱ्हाड आणि मध्य प्रांतातील क्रांतिकारकांशी डॉक्टरांचे संबंध होते. क्रांतिकारकांना साधने, साहित्याचा पुरवठा करण्यासाठीही त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. साहित्य पोचवताना पोलिसांनी पकडू नये म्हणून स्त्री वेश करून साहित्य, साधने, पिस्तूल कशी पोहोचवायची याचे प्रशिक्षण केंद्र उभारले. अनेक ठिकाणी हे साहित्य पाठवण्यासाठी त्यांचा वापर केला. त्यामुळेच त्यांचा क्रांतिकार्यात सक्रिय सहभाग होता हे ठळकपणे दिसते. डॉक्टर हेडगेवारांसाठी सर्वात महत्त्वाचे ठरले ते नागपूरला झालेले 1920चे काँग्रेसचे अधिवेशन. त्यावेळी मध्य भारत, नागपूरच्या काँग्रेस जनांची अशी अपेक्षा होती की याचे अध्यक्षपद टिळकांनी स्वीकारावे. म्हणून डॉक्टर हेडगेवार लोकमान्य टिळकांना भेटायला पुण्यात गेले. तिथे त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावर टिळकांनी पाहूया असे उत्तर दिले होते. मात्र दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे निधन झाले. काँग्रेसमध्ये काम करत असल्याने या अधिवेशनाची संपूर्ण व्यवस्था डॉक्टर हेडगेवार यांनी सांभाळली. सन 1928 पर्यंत जी काँग्रेसची अधिवेशने झाली त्यामध्ये सर्वात मोठे अधिवेशन हे 1920चे नागपूरचे अधिवेशन होते. तेव्हा 14,583 प्रतिनिधी उपस्थित होते. 3,000 स्वागत समितीचे सदस्य होते. 8-10 हजार नागरिकही होते.
एवढी सगळी व्यवस्था, त्यासाठी लागणारे स्वयंसेवक दल डॉक्टर हेडगेवारांनी उभे केले. हे अधिवेशन खिलाफत चळवळीमुळे गाजले. त्यावेळी 2 मतांतरे होती. एक म्हणजे खिलाफत चळवळीचे समर्थन आपण का करायचे, तुर्कस्तानशी खलिफांशी आपला काय संबंध आहे, असा मतप्रवाह होता. तर दुसरे या चळवळीच्या बाजूचे होते. परंतु गांधीजींनी आता वेळ आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची असे वक्तव्य केले होते. तेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी गांधीजींची भेट घेतली आणि त्यांना विचारले, बापूजी, आपल्या देशामध्ये जसे हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, पारशी आहेत, यहुदी आहेत, मग अशा परिस्थितीत तुम्ही सर्वांच्या ऐक्याविषयी भाष्य न करता केवळ हिंदू मुस्लिम ऐक्याची भाषा का करता? यावर गांधीजींनी स्वाभाविकपणे मौन धारण केले. त्यामुळेच 1920 पासून मुस्लिमांच्या तुष्टीकरणाला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. ही गोष्ट डॉक्टरांना पटली नाही. तरीही त्यांनी गांधीजींच्या शब्दासाठी काँग्रेसचे काम केले. वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात असहकार आंदोलनासाठी त्यांच्या सभा झाल्या. त्यांनी भाषणेही केली. त्यांना अटकही झाली, न्यायालयीन प्रक्रियाही झाली, कोर्ट कचेरी झाली. त्यांना 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षाही झाली. त्या 1 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेच्या काळात त्यांनी चिंतन केले आणि त्या चिंतनातूनच पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला. कुठल्याही अटीवरचे स्वराज्य नव्हे तर संपूर्ण स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते. भाषणातून संपूर्ण स्वराज्याचा विषय ते मांडायचे. हे सगळे चालू असताना काँग्रेसचे काम करताना त्यांनी त्यावेळच्या एकूण परिस्थितीचे चिंतन केले. एवढा मोठा देश असूनही 2000 वर्षांपासून आपल्यावर ही आक्रमणे होत आहेत. भारताच्या तुलनेत इंग्लंड हा छोटा देश असूनही आमच्यावर राज्य करतो, मग आम्ही कुठे कमी पडतो आहोत, याचे चिंतन त्यांनी केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आम्ही कोण आहोत, आमचा देश काय आहे. हा राष्ट्रीय भावच नागरिक विसरले आहेत. अनेकदा ते भाषणात ते बोलायचे, आपल्याकडे राष्ट्र या संकल्पनेबाबत अस्पष्टता आहे. देशातला जो बहुसंख्य समाज आहे, जो इथल्या मातृभूमीशी, इथल्या संस्कारांशी, इथल्या परंपरांशी, जीवनदर्शांशी जुळलेला आहे, या राष्ट्रीय समाजाचे संघटन केल्यास तात्कालिक राष्ट्रभक्तीने नव्हे तर सार्वकालिक राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असा समाज उभा राहू शकतो, असा त्यांचा विश्वास होता. राष्ट्रभक्तीने काही कामे होऊन जातात, आंदोलन होऊन जाते, मात्र आंदोलन संपले की पुन्हा माणूस त्यापासून दूर जातो. असे होऊ नये. राष्ट्रासाठी जगणारा, राष्ट्राला प्राथमिकता देणारा माणूस निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी संघ निर्माण केला. समांतररित्या स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी पर्यायी संघटना म्हणून त्यांनी संघ निर्माण केला नाही, तर जो राष्ट्र जीवन जगेल, राष्ट्रभक्ती ज्याच्या अंतःकरणात कायम राहील, अशा व्यक्ती तयार करण्यासाठी त्यांनी संघ निर्माण केला. त्यायोगे त्यांनी राष्ट्रहितासाठी जे जे घडते आहे त्यात तो सहभागी होईल अशी माणसे घडवली. ज्यांना काँग्रेसच्या चळवळीत सहभागी व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी व्हावे. ज्यांना वाटत असेल क्रांतिकारकांमध्ये सामील व्हावे तर त्यांनी त्यात सामील व्हावे, अशी शिकवण होती. स्वयंसेवक म्हणजे राष्ट्रभक्ती, त्याला आधारभूत मानून माणूस घडवण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसच्या अधिवेशनात 3-3.5 हजार स्वयंसेवकांना जो अनुभव आला तो त्यांनी पाहिला. त्यांना केवळ सतरंजी उचलण्यापुरती कामे सांगितली जातात हे त्यांनी पाहिले. त्यामुळे स्वयंसेवक म्हणजे सांकामे नाहीत. त्यामुळे मी शुद्ध अंतःकरणाचे राष्ट्रासाठी जगणारे स्वयंसेवक तयार करेन, असा त्यांनी निर्धार केला आणि राष्ट्रासाठी संघाचा प्रारंभ केला. या दरम्यान गांधीजी बोलले होते, एव्हरी मुस्लिम इज बुली अँड एव्हरी हिंदू इज कॉवर्ड. त्याचे पडसाद दिसू लागले होते. डॉक्टरांच्या चरित्रामध्ये याचे उल्लेख आढळतात. त्यावेळी काकड आरतीला सकाळी लोक दिंडी काढायचे आणि ती रस्त्याने वाजत गाजत न्यायचे. मात्र याला विरोध होत होता. अगदी लग्नाच्या वाजंत्रीला सुद्धा प्रतिबंध करण्यात आला. येथे मशीद आहे, वाजवू नका असे सांगितले जायचे. कुठे दगडफेक, मारामारी देखील झाली. तेव्हा हिंदू हा असा विखुरलेला असेल, तो जर स्वतः काही प्रतिकार करत नसेल तर असा समाज कामाचा नाही, हे त्यांना कळून चुकले. हा समाजच इथला राष्ट्रीय समाज आहे असे त्यांनी ठरवून या समाजाचे संघटन
हाच त्यांचा मुख्य हेतू झाला. डॉक्टर हेडगेवारांनी काँग्रेसला शह म्हणून संघ काढलेला नाही. काँग्रेसला जेव्हा गरज लागली तेव्हा संघ मदतीला उतरला आहे. सन 1930मध्ये गांधीजींनी जेव्हा गुजरातमध्ये मिठाचा सत्याग्रह केला तेव्हा विदर्भामध्येही डॉक्टर हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केला. या सत्याग्रहात त्यांना 1 वर्षाचा कारावासही झाला. ज्या ज्या वेळेला गरज होती तेव्हा संघाचे स्वयंसेवक राष्ट्रीय लढ्यात राहिले. तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात डॉक्टर हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्यक्ष सहभाग आहे. डॉक्टर हेडगेवार हे क्रांतिकार्याच्या कार्यपद्धतीतून आले आहेत. संघाची 1947ची आधीची प्रतिज्ञा आणि 1947 नंतरच्या प्रतिज्ञेत एका वाक्याचे अंतर आहे. स्वातंत्र्याच्या आधी संघाच्या प्रतिज्ञेत होते की आपला हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे संरक्षण करू. हिंदू धर्माच्या स्वातंत्र्याकरिता मी संघाचा स्वयंसेवक झालो आहे. आणि 1947 नंतरच्या प्रतिज्ञेत हिंदू राष्ट्राच्या उन्नतीकरिता मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक झालो आहे असे शब्दप्रयोग आहेत. स्वतंत्रता आंदोलनात भाग घेण्याची अनेकांची मांडणी वेगवेगळी आहे. म्हणजे क्रांतिकारकांचा मार्ग चुकला असे मानणारी मंडळी आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणे म्हणजे नेमके काय? 1942 ते 1947 पर्यंतचा आपल्या देशाच्या भारतीय लढ्याचा आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की केवळ आंदोलन व सत्याग्रह म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची भूमिका नसते, तर समाज वाचवणे, समाजाचे रक्षण करणे ही देखील स्वातंत्र्य लढ्याची वेगळी भूमिका असते. त्या भूमिकेकडे अनेक जण लक्षच देत नाहीत. देशाची फाळणी झाली तेव्हा जे रक्तरंजित प्रसंग घडले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी स्वतःचे प्राण देऊन हजारो लोकांना वाचवले आहे. आजही इतक्या वर्षानंतर सिंधी लोकांना भेटल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. तेव्हा कळते की स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका काय होती. केवळ तुरुंगात गेले, आंदोलने केली एवढी स्वातंत्र्य लढ्याची भूमिका मर्यादित असू शकत नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी आंदोलनात भाग घेतला, लोकांना वाचवण्याचे काम केले. गोवा मुक्ती संग्राममध्ये देखील संघाचे स्वयंसेवक उतरले होते. संघाने आपल्या कार्याची कधीही दवंडी पेटवली नाही. डॉक्टर हेडगेवारांचे ब्रीद होते प्रसिद्धी, परांगमुखता. त्यामुळे त्यांनी कधीही आपल्याकडून काहीही प्रकाशित केले नाही. 1950 मध्ये संघाचे पहिले पुस्तक आले. संघ काय करतो आहे, संघाची सेवा कार्य कशी चालतात याबाबत 1989 मध्ये शेषाद्री यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यानंतर अनेक पुस्तकातून संघाचा इतिहास जगापुढे येत आहे. इतिहासाच्या सत्यावलोकनातून संघ आपल्याला समजतो हे येथे लक्षात घेतलेले बरे. डॉक्टर हेडगेवारांनी 1922 ते 1923 कारावास भोगला. तुरुंगातून सुटल्यावर ते काँग्रेसमध्ये काम करतच होते. 1925 मध्ये संघ सुरू झाला. त्यांचे जिवलग मित्र होते भैयाजी कावरे. सश्रम कारावास भोगताना त्यांना बुक बायडिंगचे काम दिले होते. या बुक बायडिंगच्या कामात आणखीन एक मुस्लिम गृहस्थ होता. इमामुल्ला खान असे त्याचे नाव होते. बुक बायडिंगचे काम करत असताना त्याचे पाय दुखले म्हणून त्यांनी भगवद्गीताच पायाखाली ठेवायला मागितली. डॉक्टर हेडगेवारांना खूप संताप आला. भगवद्गीता हा पायाखाली ठेवायचा ग्रंथ आहे का? याची अशी काय हिंमत झाली? ही घटना आणि अन्य घटनांच्या पार्श्वभूमीवर या देशामध्ये हिंदू संघटन अत्यावश्यक आहे हे त्यांच्या मनाने घेतले. डॉक्टर हेडगेवार यांनी 1925 नंतर संपूर्ण लक्ष संघ उभारणीवर केंद्रित केले. संघाची कार्यपद्धती विकसित केली. डॉक्टर हेडगेवारांनी लहान मुलांनाही संघात प्रवेश दिला. तेव्हा अनेक जण त्यांना हसायचे. अनेकांनी उपहास केला. संघाला चिरडण्याची भाषाही झाली. मात्र डॉक्टर हेडगेवारांनी नागपूरमध्ये उभारलेली छोटी शाखा 15 वर्षांच्या कालखंडामध्ये अखिल भारतीय करून दाखवली. हे करत असताना त्यांनी ज्या प्रकारे माणसे जोडली ते कौतुकास्पद होते. प्रचारक नावाची पद्धती त्यांनी विकसित केली. 1930 पर्यंत कोणीही प्रचारक नव्हते. पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आपटे व आणखी कार्यकर्ते यांना प्रचारक म्हणून पाठवले. कोणी मुंबईला, पुण्याला गेले, मग दक्षिणेत, उत्तरेत गेले.
एक 10 ते 12 वर्षांच्या मुलांचेही पथक होते. त्याचे नाव कुश पथक. त्यात बाळासाहेब देवरस होते, एकनाथजी रानडे होते, यादवराव जोशी होते, दादराव परमार्थ होते. तेव्हा या बालकांना डॉक्टर हेडगेवारांनी सोबत घेतले आणि त्यांना आपल्यासारखे घडवले. संघासाठी स्वतःचे सगळे काही दिले. हेडगेवारांकडे काय होते? त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांनीच एकदा म्हटले, शिवरात्रीच्या भेटीला एकादशी गेली, अशी त्यांची परिस्थिती होती. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले. घरदार सोडले होते, उच्च शिक्षित होते, देशभरात गेले, समाजात राहून आपल्या सर्व सुखाचा त्याग करून एक नवी पद्धती स्वतःच्या जीवनातून डॉक्टर हेडगेवारांनी निर्माण केली आणि मग त्यांचे संपूर्ण आयुष्य संघ उभा करण्यात खर्ची केले. गांधी आणि डॉक्टर हेडगेवार यांची 2 वेळाच भेट झाली आहे. एकदा 1920च्या काँग्रेसच्या अधिवेशनात, तर दुसऱ्यांदा 1934 मध्ये. तेव्हा संघाचे वर्ध्यात शिबिर होते. त्या शिबिरात 1,500 स्वयंसेवक सहभागी झाले होते. गांधीजी सेवाग्रामला आले होते. तिथून त्यांनी स्वयंसेवकांना बघितले. हे काय चालले आहे असे त्यांनी महादेवभाई देसाईंना विचारले. तेव्हा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबिर आहे असे सांगण्यात आले. हे आपल्याला पाहायला जाता येईल का, असा निरोप त्यांनी पाठवला. डॉक्टर हेडगेवार तेव्हा तिथे नव्हते. मात्र गांधीजींनी तेव्हा संघचालक अप्पासाहेब जोशी यांच्याशी चर्चा केली, स्वयंसेवकांशी चर्चा केली. संघ एका विशिष्ट जातीचा आहे असे म्हटले जात असताना गांधीजींना वेगळाच अनुभव आला. आम्ही सगळे येथे एकत्र राहतो, खातो पितो. आम्ही विचारच करीत नाही की आम्ही कोणत्या जातीपातीचे आहोत. आम्ही हिंदू आहोत, असे जेव्हा स्वयंसेवक म्हणाले तेव्हा याचे गांधीजींना खूप आश्चर्य वाटले. तेव्हा गांधीजी म्हणाले की हेडगेवार येथे असते तर त्यांच्याशी बोलता आले असते. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर हेडगेवार आले तेव्हा त्यांची गांधीजींसोबत चर्चा झाली. तेव्हा त्यांनी हे कसे करता, यासाठी निधी कुठून येतो, तुम्ही घरदार कुटुंब सांभाळून हे कसे काय करता, असे जेव्हा गांधीजींनी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मी लग्नच केले नाही, नोकरी किंवा व्यवसायही करत नाही, मी या कामासाठी माझे जीवन दिले आहे. तेव्हा गांधीजी जाता जाता म्हणाले, इसलिए आपका संघ बढ़ रहा है. गांधीजींविषयी डॉक्टरांच्या मनात आदरच होता. त्यांचा मार्ग वेगळा होता. सावरकरांशीही डॉक्टर हेडगेवारांच्या भेटी झाल्या आहेत. सावरकरांचे हिंदुत्वाचे काम होते, हिंदू महासभेचे काम होते. मात्र सावरकरांच्या हिंदू महासभेच्या कामाची आणि हेडगेवारांची संघाची कार्यशैली भिन्न होती. स्वातंत्र्य आंदोलन होईल, स्वातंत्र्यही मिळेल, पण ही स्वतंत्रता टिकवायची असेल तर भारताचा बहुसंख्य हिंदू समाज आहे तो राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असा असावा, संघटित असेल तरच ही स्वतंत्रता टिकेल, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी संघाची पायाभरणी केली. लेखक विदर्भ प्रांताचे सहप्रांत संघचालक आहेत.